नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचं राजनैतिक पारपत्र निलंबित. विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची न्यायालयाकडे मागणी. मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रीय सागरमाला परिषदेत महाराष्ट्रासाठी 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. लातूरसाठी पुढच्या आठवड्यात 1 कोटी लिटर पाणी पुरवण्याचं एकनाथ खडसे यांचं आश्वासन. मराठवाड्यात पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात राज्य सरकारनं केली वाढ. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत यजमान मलेशियावर भारताचा 6-1 असा दणदणीत विजय. अंतिम फेरीत प्रवेश. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचं राजनैतिक पारपत्र 4 आठवड्यांसाठी निलंबित अर्थात त्याची वैधता स्थगित करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या सल्ल्यावरून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हे पाऊल उचललं आहे. पारपत्र कायद्याच्या कलम 10(अ) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पारपत्र जप्त अथवा रद्द का करण्यात येऊ नये अशी विचारणा मल्ल्या यांना करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 आठवड्यात प्रतिसाद मागवण्यात आलाय अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. दिलेल्या अवधीत मल्ल्या यांनी उत्तर न दिल्यास परराष्ट्र व्यवहार मंत्रालय त्यांचं पारपत्र रद्द करण्याच्या दिशेनं पावलं उचलेल असंही स्वरूप यांनी म्हटलं आहे. मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असल्याचं समजतं. दरम्यान विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावं यासाठी सक्तवसुली संचालनालयानं काळा पैसा प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. या संदर्भात उद्या सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. आयडीबीआयच्या 900 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी काळा पैसा प्रतिबंधक चौकशी अंतर्गत मल्ल्या यांच्या विरोधात ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बंदरांच्या विकासासाठी शासनानं सर्वंकष धोरण आखलंय. व्यापारासाठी सुलभ वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून विविध परवानग्या तत्काळ देण्यात येत असून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुंबईत गोरेगाव उपनगरात सुरू असलेल्या राष्ट्रीय सागरमाला परिषदेत ते आज एका चर्चासत्रात बोलत होते. विकसित राष्ट्रांनी बंदर विकासाला प्राधान्य दिल्याचं सांगतानाच महाराष्ट्रालाही बंदरांची समृद्ध परंपरा लाभल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सागरमाला प्रकल्पाबरोबरच राज्यातली बंदरं जोडण्याचा उपक्रम शासनानं हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. वर्धा आणि जालना इथे ड्राय पोर्ट उभारण्यात येत आहेत. नवीन बंदरांची निर्मिती, जेट्टी विकास, जहाज बांधणी या विषयांचा आढावा घेत गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. चर्चासत्राच्या सुरुवातीला महाराष्ट्राशी संबंधित 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळ या सागरी किनारा लाभलेल्या राज्यातले वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते. देशांतर्गत जलवाहतूक आणि कोळसा कंपन्यांच्या सहभागातून भारतीयांना 24 तास परवडणारी वीज पुरवण्याचं स्वप्न पूर्ण करता येणं शक्य आहे असं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय. मुंबईत सुरू असलेल्या सागरमाला परिषदेच्या दुसऱ्या दिवशी देशांतर्गत जलवाहतूक या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते. आतापर्यंत अंतर्गत जलमार्ग क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं होतं. मात्र या दिशेनं सरकारनं आता कामाला सुरुवात केल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. आगामी काळात देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात नौवहन मंत्रालयाचा महत्त्वाचा वाटा असेल असंही ते म्हणाले. या परिषदेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांचं अभिनंदन केलं. देशाच्या एकूण व्यापारापैकी 95% व्यापार हा समुद्र मार्गानं होत असल्यानं सागरी सुरक्षा मजबूत असणं गरजेचं आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं. या क्षेत्रात अनेक आव्हानं असून त्याला तोंड देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. ही परिषद म्हणजे देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल असल्याचंही रिजिजू यांनी यावेळी सांगितलं. लातूरसाठी पुढच्या आठवड्यात पिण्याच्या पाण्याची एकूण 1 कोटी लिटर्स इतकी तरतूद करण्यात येईल असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिलंय. पाणी पुरवठा करणारी 3री रेल्वेगाडी लातूरमध्ये पोहोचल्यावर संबंधित बाबींची पाहणी आज खडसे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. लातूरला रेल्वेनं एका वेळी 25 लाख लिटर पाणी 3 दिवसातून 2दा मिळेल असंही ते म्हणाले. मराठवाड्यातल्या पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात वाढ केल्याची माहितीही खडसे यांनी यावेळी दिली. लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या टंचाई आणि मदत कार्याचा आढावा खडसे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेतला.
दरम्यान औसा तालुक्यात मातोळा जलशुद्धीकरण केंद्र खडसे यांच्या हस्ते आज पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. शहरीकरण हा जागतिकीकरणाचा अविभाज्य घटक असून शहरीकरणात पायाभूत सोयी सुविधा आणि स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची असल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी म्हटलं आहे. मुंबईत सुरू असलेल्या ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह या परिषदेत ते आज बोलत होते. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या यशोगाथा या परिषदेत मांडल्या जाव्यात आणि प्रत्येक देशानं त्याचं अनुकरण करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतात स्मार्ट सिटी योजना राबवताना लोकसहभागाला महत्त्व दिलं जाईल असं स्मार्ट सिटीज अँड नॅशनल मिशनचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांनी यावेळी सांगितलं. आज रामनवमी आहे. चैत्र शुद्ध नवमी हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातला नवरात्रीचा 9वा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. अयोध्येतल्या कनक मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्माचा सोहळा उत्साहात आज पार पडला. वाराणसी आणि अलाहाबाद इथल्या मंदिरातही रामजन्म उत्सवाची भाविकांची झुंबड दिसून आली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातही मोठ्या उत्साहानं रामनवमी साजरी केली गेली. नागपुरात रामजन्मानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीरामाच्या पादुकांची आणि शोभायात्रेच्या रथाची पूजा करण्यात आली. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक शहरात रामनवमी आज उत्साहात साजरी झाली. नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या शेलपासून बनवलेल्या कोदंडधारी श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. रामनवमीनिमित्त शिर्डीच्या साई मंदिरात रोषणाई करून सजावट करण्यात आली. तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. नागपुरातल्या रामटेक इथे ऐतिहासिक मंदिरात भाविकांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. मुंबईत बोरिवली इथे असलेल्या पुरातन राम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथे संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीनं टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये संत गजानन महाराज आणि रामाची पालखी काढण्यात आली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोभायात्रा, श्रीरामकथा प्रवचनांचं आयोजनही करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं गेल्या 11 वर्षापासून हिरकणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यंदा कला, क्रीडा, प्रशासन, समाजकार्य अशा विविध क्षेत्रातल्या 8 कर्तृत्वशाली महिलांना 20 एप्रिलला या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून सह्याद्री वाहिनीवरून शनिवारी म्हणजे 30 एप्रिलला दुपारी 4:30 ते 7 या कालावधीत त्याचं प्रसारण होईल. गेल्या सलग 2 महिन्यापासून होत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीला आज लगाम बसलाय. जागतिक बाजारपेठेतल्या इंधनाच्या किमती आणि नाणे बाजारात रुपया आणि डॉलरच्या विनिमय दर यामुळे भारतात पेट्रोलच्या भावात आज लिटरमागे 74 पैशांची तर डिझेलच्या भावात लिटरमागे ₹1.30 घट झाली आहे. यापूर्वी पेट्रोलच्या भावात सलग 2 वेळा तर डिझेलच्या भावात सलग 4 वेळा वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. IPL स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरू इथे खेळवण्याचा प्रस्ताव आज या संदर्भात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत मांडण्यात आलाय. रायझिंग पुणे सुपर जायंट्सनं विशाखापट्टणम इथे सामना घ्यायला पसंती दिली आहे, तर रायपूर, जयपूर आणि कानपूर यापैकी सामन्याचं ठिकाण निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघानं 2 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातले 30 एप्रिलनंतरचे सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ मुंबईचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी सामाजिक संस्थांमार्फत राबवण्यात येणारी ही योजना आता सुरक्षा रक्षक कंपन्यांच्या मदतीनं राबवण्यात येणार आहे. परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर या क्लीनअप मार्शलची करडी नजर राहणार असून दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत. या योजनेविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या 9:30च्या बातम्यांमध्ये स्वागत. क्लीनअप मार्शल ही योजना आधी होती आणि ती काही कारणांनी बंद पडली आणि आता नव्याने सुरू झालेली आहे, तर त्यात नेमके काय बदल करण्यात आलेत आणि काय त्रुटी होत्या म्हणून ती थांबवण्यात आलेली होती? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की क्लीनअप मार्शल्स BMCने 2007 मध्ये सुरू केलं आणि ती सुरू झाल्यानंतर सलग ती 2013 पर्यंत आपली ती योजना चालली. पण काही कारणास्तव मग ती आपण पुढे सुरू नाही ठेवली. पण आपल्याला माहिती आहे की आता स्वच्छ भारत 2014 मध्ये लॉन्च झालेला आहे आणि त्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ह्याच्यामध्ये फार मोठा
इंटरेस्ट घेतलाय, पुढाकार घेतलाय आणि त्या अनुषंगानेच आपण सुद्धा स्वच्छ मुंबई स्वच्छ भारत हे लॉन्च केलं आहे. तर आपल्या लक्षात असं आलं की खूपदा आपण सगळा एरिया साफ करायचो, पूर्ण क्लीन करून टाकायचो, पण खूपदा असं व्हायचं की लोक कोणी थुंकत होतं, कोणी कचरा फेकत होतं, कोणी उघड्यावर शौचालयाला जात होतं. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी मग आपण असं ठरवलं की ही क्लीनअप मार्शल्सची जी आधीची योजना होती ती परत नव्याने सुरू करायची. आणि त्यासाठी मग आपण एक एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढला आणि त्यामध्ये ज्या कंपनीजचं प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी म्हणून रजिस्टर्ड आहे 2005च्या ऍक्टमध्ये, पसार ऍक्टमध्ये, त्या एजन्सीजला आपण सिलेक्ट केलं आणि मग त्यांना आता पूर्ण मुंबईमध्ये आपण वॉर्ड्स जे आपले 24 वॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये डिप्लॉय करणार आहे. बरोबर. आता क्लीनअप मार्शल या शब्दामध्येच येतं की मार्शल म्हणजे ते लक्ष ठेवणार आहेत, स्वच्छता ते काही ऍक्च्युअली करणार नाहीत. तर मग त्यांचं नेमकं काम कसं काय असणार आहे? आपल्याला जे MSW रूल्स आहेत त्यामध्ये बरेचसे दंड आहेत, पण ते दंड आकारायला आपल्याजवळ पाहिजे तेवढी लोक नव्हती. आपल्याकडे न्यूसन्स डिटेक्टर नावाचं एक केडर होतं कॉर्पोरेशनमध्ये, पण ओव्हर द इयर्स ते केडर थोडं कमी होत गेलं आणि मुंबईचा विस्तार बघता तेवढी लोक आपल्याजवळ नव्हती, कमी पडू लागली होती. आणि म्हणून मग आपण असं ठरवलं की आपण ह्यामध्ये प्रायव्हेट लोकांची सुद्धा मदत घ्यायची. म्हणजे ही जी लोक आपली प्रायव्हेट मार्शल्स असतील आहे, क्लीनअप मार्शल्स असतील आहे, ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. आणि ही जी क्लीनअप मार्शल्स आहेत ती लक्ष ठेवतील कोणी कचरा कुठे टाकतंय का, कोणी कुठे थुंकतंय का किंवा असं काय, आणि मग त्यांच्याकडनं त्या दंडाची वसुली करतील. स्वच्छता करणारी जी आपली बाकी लोक आहेत, सफाई कामगार आहेत, ती वेगळीच आहेत. ही फक्त लोकांवर लक्ष ठेवून त्यांना सांगायचा प्रयत्न करतील, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतील आणि ऐकलं नाही तर दंड वसुली करतील, असं त्याचं प्रयोजन आहे. म्हणजे थोडक्यात आपण रस्त्यावर जसे ट्रॅफिक पोलीस बघतो की आपण जर सिग्नल तोडला तर लगेच ते रिसीट फाडतात, तर तशा प्रकारेच मला वाटतं की ते हे सुद्धा स्वच्छता दूत हे काम करणार आहेत की लक्ष ठेवणार आणि दंड तेच आकारणार. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबर. पण आता आपण असं बघतो की स्वच्छता म्हणजे काही फक्त थुंकणं किंवा कागद टाकणं एवढीच नाही, तर आता आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन जातात किंवा रेल्वे स्टेशन असेल, बस स्टॉप असेल किंवा मोठ्या मोठ्या बागा असतील, अशा ठिकाणी खातात लोक आणि तिथेच टाकून देतात. तर अशी तुम्ही काही ठिकाणं पण अशी सिलेक्ट केलीत का की ह्याच ठिकाणी हे मार्शल्स असतील? आपल्याला असं लक्षात आलं की जसं तुम्ही पॉइंट आउट केलं आहे की काही पर्टिक्युलर ठिकाणं आहेत, मार्केट्स आहेत किंवा मॉल्सच्या आसपास आहे किंवा रेल्वे स्टेशन्सच्या आसपास आहेत किंवा टुरिस्ट स्पॉट्स आहेत किंवा बीचेस आहेत. ही जी ठिकाणं आहेत तिथे हाय फुटफॉल एरिया म्हणजे लोक खूप जास्त मोठ्या प्रमाणात येतात आणि मग तिथं स्वच्छता राखणं खूप कठीण होत असतं. तर आपले जे 24 विभागातले असिस्टंट कमिशनर्स आहेत, आपण त्यांना विचारलं की तुम्हाला कुठे ही लोक हवी आहेत, कुठे तुम्हाला स्वच्छता राखायला प्रॉब्लेम होतो आहे, आणि मग त्यांनी जवळपास आपल्याला असे 700-750 ठिकाणं आपल्याला सांगितली आणि त्या 750 ठिकाणांवर आता आपण ही जी क्लीनअप मार्शल्स आहेत ती आपण तिथं ठेवणार आणि ते तिथं मग त्या गोष्टींवर. आता तिथे जर वाद झाले, कारण हे पण काही म्युन्सिपालिटीचे कर्मचारी नाहीयेत, हे पण आपण कॉन्ट्रॅक्ट देतोय आणि जनता, यांच्या दोघांमध्ये समजा वाद झाले तर ते सोडवायला पण काही आपल्याकडे प्रोसेस केली का? आपल्याला लक्षात येतच की ती जी सिच्युएशन आहे, कोणीतरी थुंकतंय आपण थांबवतोय, कोणीतरी शौचालयाला जातंय आपण हे करतोय, ती सिच्युएशन इटसेल्फ म्हणजे भांडणाजोगी आहे. तर त्यामुळे मागच्या वेळेस ह्या योजनेमध्ये थोडासा त्यामुळे सुद्धा जरा प्रॉब्लेम झाला होता. तर मागच्या योजनेतनं आम्ही शिकलो की काय काय तिथे चुका झाल्या आणि त्याप्रमाणे आता ह्यावेळेस जी आम्ही योजना आणली त्यामध्ये त्या गोष्टी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला आहे की जो दंड त्यांना आकारायला दिला आहे तो दंड अगदी छोटा आहे, छोटा म्हणजे 1000 रुपयापर्यंतचा आहे. आधी कसं होतं की बरीचशे दंड जे 10,000 होती, 20,000 होती, ती जास्त होती, तर ती आम्ही त्यांना आकारायला दिली नाही. ती आमचे वॉर्ड ऑफिसर्स किंवा मग असिस्टंट इंजिनियर्स आहेत किंवा जेओज आहेत किंवा मुकादम्स आहेत, तर ते ती लावतील. मोठा जे दंड आहे 10,000च्या वरचा, फक्त 1000 रुपयापर्यंतच ह्यांना घेता येतं. आणि दुसरी गोष्ट आम्ही असं लक्षात आली आमच्या की तेव्हा जी काही फ्लॅश पॉइंट्स असायची किंवा भांडणं व्हायची त्याला आम्ही कुठला ग्रीवान्स रिड्रेसल असं काही ठेवलं नव्हतं की हे सोडवण्यासाठी काही आम्ही योजना केली, यंत्रणा नव्हती. आता ह्यावेळेस आम्ही त्यांची जी पहिली आपण 3 टायर आता हे केले आहेत त्याच्यामध्ये ग्रीवान्स रिड्रेसलला. तर पहिला टायर म्हणजे की त्या कंपनीचा जो सुपरवायझर असेल त्याच्याकडे ते प्रकरण जाईल.
तो ते सोडवू नाही शकला तर वॉर्डचा असिस्टंट कमिशनर किंवा असिस्टंट इंजिनियर ह्याच्याकडे ते प्रकरण जाईल आणि ते तिथे सुद्धा समजा त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला न्याय मिळत नाहीये तर मग जे झोनचे डीएमसी आहेत म्हणजे डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर त्यांच्याकडे ही गोष्ट जाईल आणि मग ते सोडवायचा प्रयत्न करतील. तर ह्या 2-4 गोष्टी ज्या मागच्या वेळेस नव्हत्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जे लोक प्रायव्हेट सिक्युरिटी म्हणून रजिस्टर्ड आहेत असारा ऍक्ट मध्ये त्याच संस्थांना आपण सिलेक्ट केलेलं आहे. पण आता तुम्ही म्हणालात तसं आता मला पण उत्सुकता लागली की साधारण त्याला काय दंड असेल, म्हणजे थुंकण्यासाठी काय असेल किंवा कचरा टाकला तर काय असेल, तो आपण सांगू शकतो? कचरा टाकला तर जवळपास 200 रुपयाचा दंड असेल, तुम्ही थुंकलात तर 200 रुपयाचा दंड असेल आणि उघड्यावर शौचालयाला गेलं किंवा लघवी केली तर 200 रुपयाचा दंड असेल आणि समजा तुमची जी गाड्या आहेत ते धुवून काढल्यात तर 1000 रुपयाचा दंड असेल, आंघोळ रस्त्यावर केली तर 100 रुपयाचा दंड असेल. असे वेगवेगळे दंड आहेत. किरकोळच आहेत पण तरी एक शिक्षा मिळाली की आपण पुढच्या वेळेला करताना विचार करू. नक्की. यात लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, कारण कितीही आपण हे लोकांपर्यंत सांगितलं की असा दंड आहे तरी सुद्धा लोक ते जेव्हा मनावर घेतील तेव्हाच ते खरं आपण यशस्वी राबवू शकू. तर लोकांना तुम्ही जाता जाता काय सांगाल की त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जनतेकडून तुमच्या काय अपेक्षा? मला असं वाटतं समजा आपल्याला आपलं घर आणि आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं असेल, आपलं शहर स्वच्छ ठेवायचं असेल तर पालिकेकडनं तर प्रयत्न होतोच, पण जोपर्यंत सिटिझन्स किंवा नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होणार नाहीत तर तोपर्यंत ते आपल्याला अचीव्ह करता येणार नाही. आणि ही जी काही क्लीनअप मार्शल्स आम्ही शहरामध्ये आता देतो आहे, मला वाटतं नागरिकांनी त्यांनी पॉझिटिव्हली ते बघितलं पाहिजे. काय आम्ही त्यांना दंडासाठीच फक्त ठेवतो असं नाही, पण त्यांना बघून थोडंसं हे लक्षात यावं की नाही ही गोष्ट आपण करू नये, हे सुद्धा केलं तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आपलं शहर आपल्याला स्वच्छ राखता येईल. तुम्ही ही जी नव्याने आता सुरू केलेली आहे तर त्या योजनेमुळे खरंच आपलं शहर स्वच्छ होऊ दे अशीच आपण इच्छा व्यक्त करूया, कारण आपण चांगल्यासाठीच योजना राबवतोय आणि लोकसहभागही चांगला तुम्हाला मिळू दे अशीच इच्छा व्यक्त करूया. तुम्ही आलात आणि या योजनेची खूप चांगली विस्तृत माहिती दिलीत लोकांना, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघात आज ज्येष्ठ पत्रकारांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जुन्या नव्या पत्रकारांमधले मतभेद दूर व्हावेत आणि पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, हा या मेळाव्यामागचा उद्देश होता. 45 ते 50 पत्रकारांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या गंभीर प्रश्न आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशानं वाशिम जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येते आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकी यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आहेत. कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्यानं त्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होते. अशा कुटुंबांना आधार म्हणून वाशिम जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शासनाच्या कृषी, महसूल आणि पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ या कुटुंबांना प्राधान्यानं मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. वाशिम जिल्ह्यात 2009 पासून आतापर्यंत 1273 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पात्र ठरलेल्या 781 कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा या मोहिमेत सहभाग करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी तसंच जनसामान्यांसाठी शासनाच्या भरपूर अशा योजना आहेत, परंतु बऱ्याचशा योजना या तळागाळातल्या लोकांना माहिती सुद्धा नसतात. खूप सुशिक्षित म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा शासनाच्या बऱ्याचशा योजनांचं ज्ञान नसतं. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध योजनांची माहिती दिली तर सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब जे काही असतील त्यांना लाभ मिळवण्यासाठी महसूल विभागाशी संपर्क साधावा. शासनाच्या कृषी विषयक सर्वच योजनांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. या धोरणानुसार अनेक कुटुंबांची निवड याआधीच करण्यात आली आहे. मात्र अनेक प्रकरणात कागदपत्रांच्या अभावी लाभार्थी वंचित असणाऱ्या प्रकरणांचा निपटारा सुद्धा या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अशा लोकहितैषी उपक्रमांमुळे शासनाच्या विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नक्कीच होईल यात शंका नाही. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या कालबद्ध विकासाचा आराखडा राज्य शासनानं तयार केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली आहे. रामनवमीनिमित्त पोहरादेवी इथे आयोजित वार्षिक यात्रा महोत्सवाच्या वेळी ते बोलत होते.
देशभरातून येणाऱ्या भाविकांकरता आवश्यक सोयीसुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांचा यात्रा महोत्सव सुरू झाला असून बंजारा भाविकांनी यासाठी मोठी गर्दी केली आहे. सामाजिक सलोख्याला छेद देणाऱ्या विषयांशी मुस्लिम समाजाचं नातं जोडून बदनाम करण्याचं काम काही पक्ष करत आहेत. हा मुस्लिम समाजाचा अपमान असून त्याचा विरोध करण्यासाठी पुणेत आज एकात्मता आंदोलन करण्यात आलं. याच देशात आमचा जन्म झाला, या देशासाठी प्राण देण्याची ताकद या समाजात आहे, असं आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रीय एकात्मता टिकावी आणि समाजात सलोखा निर्माण व्हावा यासाठी पुण्यातल्या घोरपडी पेठ इथल्या मशिदीजवळ आंदोलकांनी निदर्शनं केली. राष्ट्रीय एकात्मता मुस्लिम समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं. सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत आज यजमान मलेशियावर भारतानं 6-1 असा दणदणीत विजय मिळवला. या आधीच्या सामन्यात भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानं राऊंड रॉबिन पद्धतीच्या शेवटच्या फेरीत विजय मिळवणं भारताला अत्यावश्यक होतं. आजचा सामना जिंकल्यामुळे भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उद्या भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. आणि आता हवामान. ओदिशा आणि तेलंगणा इथे उष्णतेची लाट तीव्र झाली. ओदिशातील काही ठिकाणचं तापमान 45 सेल्सिअसहून अधिक असल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे. या राज्यांमध्ये वाढलेल्या तापमानाचा परिणाम इथल्या नागरिकांसह भूजल स्तरावरही झालाय. गेल्या 24 तासात कोकणातल्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील. याच काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 22, नागपूर 44 आणि 22, पुणे 41 आणि 20, औरंगाबाद 41 आणि 27, नाशिक 40 आणि 20, कोल्हापूर 41 आणि 24, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 44 आणि 27 आणि अमरावती कमाल 43 आणि किमान 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवणारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचं राजनैतिक पारपत्र निलंबित. विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची न्यायालयाकडे मागणी. मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रीय सागरमाला परिषदेत महाराष्ट्रासाठी 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. लातूरसाठी पुढच्या आठवड्यात 1 कोटी लिटर पाणी पुरवण्याचं एकनाथ खडसे यांचं आश्वासन. मराठवाड्यात पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात राज्य सरकारनं केली वाढ. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत यजमान मलेशियावर भारताचा 6-1 असा दणदणीत विजय, अंतिम फेरीत प्रवेश. सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.